छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज आपण सहकुटुंब येऊन मतदान केलं, काय सांगाल? सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 18 लाख मतदार आहेत आणि मतदानाला आता सुरुवात झाली. हे निवडणुकीची ही फार महत्वाची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी कॅम्पेनिंग केलं खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत होता. कारण की तेवढं प्रेमच प्रचंड प्रेम आहे उदयनराजांवर आणि उदयनराजांनी फार मोठे कामं देखील सातारसाठी आणलेत, विकासाचे कामं, आणि ह्या पुढे देखील. खरं तर उदयनराजे आज सकाळी 7 वाजता मतदानाला आले आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने निवडणूक लढत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं सभा होत्या, 15 दिवस प्रचाराच्या फायरी मोठ्या प्रमाणामध्ये झाडल्या गेल्या. विकासासाठीच आता पण उभे राहिलेत. मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. मोदी साहेब परत तिसऱ्यांदा पण पंतप्रधान होणार आहेत आणि हे सगळे जे खासदार बीजेपीचे आहेत ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आहेत. विरोधकांच्या देखील सभा मोठ्या प्रमाणात पार पडल्या. शरद पवार देखील 2-3 वेळा आले होते या ठिकाणी सभेसाठी. आमच्या सभेच्या पुढे सगळे नगण्य होत होते. त्यांना काही नाही, म्हणजे जे अजितदादा, तुमचे फडणवीस साहेब, तुमचे मुख्यमंत्री, हे सगळ्यांनी ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या, कष्ट घेतले आणि त्याआधी मोदी साहेबांनी, म्हणजे ह्याचा प्रचंड परिणाम आणि इफेक्ट तुम्हाला जाणवणार आहेत. नागरिकांना या निमित्तानं आव्हान काय कराल? 41 अंश सेल्सिअस पर्यंत मागच्या 4-5 दिवसात साताऱ्याचं तापमान. नागरिकांनी नेहमीच उदयनराजांवर, आमच्या घराण्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमापोटीच आणि विश्वास, नुसताच प्रेम नाही तर विश्वास आम्ही मिळवलेला आहे. आज जिकडे जिकडे जातो तिकडे उदयनराजांमुळे सातारा सेफ आहे आणि खूप उदयनराजे सगळ्यांची काळजी घेतात म्हणून वोटिंग होणार आहे. त्यांना एक विजन आहे. खूप कामं ह्याच्या आधी जे झाली नाही ते आता झालेली आहेत, ते 2 टर्मच्या ह्याच्यात, आणि अशा पद्धतीने आता देखील त्यांचे खूप मोठे प्लॅन्स आहेत आणि त्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची आहे. शेवटचा प्रश्न, उदयनराजेंना किती लीड मिळेल? हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. वाढता लीड जे आम्ही जे म्हणजे नियोजन केलेलं आहे किंवा आम्ही जे मनात असं आहे की अमुक लाखात मिळणार, त्या म्हणजे त्याच्यात किती भर पडणार आहे हे आता तुमच्या लोकांच्या हातात आहे. मला खात्री आहे की भरभरून वोटिंग होणार आहे उदयनराजांसाठी आणि जनता देखील ह्या दिवसाचीच वाट पाहत होते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच लाखोंच्या लीडनं ते निवडून येतील. मतदारांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक आहे अशीच अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करूया. आपल्यासोबत कल्पनाराजे भोसले होत्या आणि लाखोंच्या लीडनं ते निवडून येतील अशा पद्धतीची एक आशा या निमित्तानं त्यांनी व्यक्त केली आहे. उदयनराजेंचा जो विकासाचं राजकारण आहे हेच कुठेतरी त्यांना पुढे घेऊन जाईल, या निवडणुकीमध्ये भरभरून मतं त्यांना देईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.